ओके, काल आपण ऑक्सिडेशन स्टेट हे आपल्याला पर्टिक्युलरली नायट्रोजन फॅमिली मेंबर्सचं बघितलेलं आहे. आज आपण बघणार आहोत की ज्याला आपण अनामोलस बिहेवियर ऑफ अ नायट्रोजन म्हणजे पी ब्लॉक एलिमेंट्स मधला पुढचा जो पार्ट येतो ज्याला आपण अनामोलस बिहेवियर. आता हे अनामोलस बिहेवियरलाच आपण एक्सेप्शनल बिहेवियर कॅरेक्टर म्हणतो, हे लक्षात ठेवा. आता हे अनामोलस बिहेवियर काय येतं तर ह्याला सगळ्यात महत्वाचे 4 पॉइंट्स आहेत. मी मागच्या वेळी आपण सांगितलं स्मॉल साईज, दुसरा हाय आयोनायझेशन पोटेन्शियल, तिसरा हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड फोर्थ ॲब्सेन्स ऑफ डी ऑर्बिट. ओके, ॲब्सेन्स ऑफ डी ऑर्बिटल हे सगळ्यात महत्वाचे 4 पॉइंट्स. ओके, त्या 4 पॉइंट्समुळं पर्टिक्युलरली नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, कार्बन, लिथियम हे सगळे जे आहेत सेकंड पिरियड मधले सगळे एलिमेंट्स जे आहेत हे सगळे एलिमेंट्स दे कॅन शोज अनामोलस प्रॉपर्टी. म्हणजे त्यांच्या ग्रुपमध्ये, त्यांच्या फॅमिलीमध्ये त्यांचं कॅरेक्टर हे डिफरंट असतं, त्यालाच अनामोलस प्रॉपर्टी म्हणतात, हे लक्षात ठेवा. म्हणजेच जर तुम्ही बघितलं विथ रिस्पेक्ट टू नायट्रोजन हा जर कॅरेक्टर्स बघितला तर नायट्रोजनच्या फॅमिलीमध्ये नायट्रोजनचा स्मॉल साईज आहे, त्याच्यामध्ये हाय आयोनायझेशन पोटेन्शियल आहे, तो सगळ्यात इलेक्ट्रोनिगेटिव्ह कॅरेक्टर आहे आणि त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये प्रमाण बघितलं तर 1s2, 2s2, 2p3 असंच कॅरेक्टर येतं. आणि त्यामुळं आपल्याला त्याच्यामध्ये सेकंड एनर्जी लेव्हल आहे ज्याच्यामध्ये डी ऑर्बिट नाही, आणि डी ऑर्बिट नसल्या कारणानं आपल्याला तिथं पर्टिक्युलरली अनामोलस बिहेवियर देतो, हे लक्षात ठेवा. पर्टिक्युलरली काय काय जे फॅमिली मेंबर्स पासून ज्या सर्टन कॅरेक्टरिस्टिक्स जे नायट्रोजन हा सर्टन कॅरेक्टरिस्टिक्सनं डिफर होतो त्याच्या फॅमिली मेंबर पासून, हे लक्षात ठेवा. त्यातला पहिला आहे तर नायट्रोजन हा गॅशियस ॲट अ रूम टेम्परेचर आहे, तर रेस्ट मेंबर्स आहेत म्हणजे रेस्ट ऑफ द मेंबर्स दे आर अ सॉलिड इन कॅरेक्टर. नायट्रोजन डज नॉट शोज or exhibit a pentavalency but other members shows a pentavalency, हे लक्षात ठेवा. नायट्रोजन have a tendency to form a p-pi bond but other elements they do not have a tendency to form p-pi bond. That is a important character with a nitrogen. Then hydrides of a nitrogen, that is ammonia, which is more basic than other hydrides of this family members, हे लक्षात ठेवा. Then nitrogen does not form a complex. नायट्रोजन हा कॉम्प्लेक्स म्हणजे कोऑर्डिनेशन कंपाऊंड फॉर्म करत नाही, कॉम्प्लेक्स फॉर्म करत नाही. whereas other members they can form a complex. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट येतो. नायट्रोजन हॅव अ हायड्रोजन बॉन्डिंग. ओके, nitrogen have hydrogen bonding because as you aware of that most electronegative with a hydrogen, okay, that bond is called as a hydrogen bonding, but other members do not form a hydrogen bond, okay, with a hydrogen. Then nitrogen shows a variety of oxides. Nitrogen shows a variety of oxides than other members only form trioxides or pentaoxides, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. म्हणजेच अनामोलस बिहेवियर मध्ये पहिलं जे कॅरेक्टर येतं ते नायट्रोजन इज इन गॅशियस ॲट अ रूम टेम्परेचर while other members are solid. Nitrogen do not perform pentavalency, other members perform pentavalency. Nitrogen have a tendency to form a p-pi bond and hence nitrogen is present in a diatomic molecule where pi bond characters are present. The hydrides of nitrogen is more basic than hydrides of other family members.
Nitrogen do not form a complex. Other members, they can form a complex. Nitrogen can form a hydrogen bond with a hydrogen, but other members do not form a hydrogen bond due to small electronegativities. Nitrogen form a variety of oxides, but other members, they can form particularly oxides, that is trioxides and pentaoxides only. हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर अनामुलस बिहेवियर ऑफ नायट्रोजन तुम्ही एक्सप्लेन करू शकता, हे लक्षात ठेवा. मग आता ह्या ज्या आपण पर्टिक्युलरली 15th ग्रुप हा जो पार्ट बघतो त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा कॅरेक्टर्समध्ये म्हणजेच रिॲक्शन्स ह्या ज्या वेळेला आपण बघणार आहोत तर त्या रिॲक्शन्समध्ये लक्षात घ्या की बऱ्याचशा मेंबर्समध्ये म्हणजेच आपण ज्या वेळेला रिॲक्टिव्हिटी हा कॅरेक्टर बघतो तर ह्या रिॲक्टिव्हिटी ऑफ अ कॅरेक्टर्समध्ये आपल्याला पर्टिक्युलरली नायट्रोजन असेल किंवा त्याच्या बरोबरीनं अदर मेंबर्स असतील तर त्या पद्धतीनं ते कशा पद्धतीनं त्यांच्या रिॲक्शन्स बघायला मिळतात आणि त्या रिॲक्शन्स हाऊ वी आर गोइंग टू पर्टिक्युलरली पर्कोलेट किंवा त्या लक्षात कशा ठेवायच्या रिॲक्शन्स हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आपल्याला बघायला मिळतो ह्या रिॲक्शनच्या बाबतीत. म्हणजेच जर नायट्रोजन फॅमिलीचे मेंबर्स जर तुम्ही घेतले, आता तुम्हाला मी अनामुलस बिहेवियर सांगितलं, आता नायट्रोजन फॅमिलीचे मेंबर्स घेतले आणि त्यांचं पहिल्यांदा रिॲक्शन्स, आता कुणाबरोबर रिॲक्शन्स होतात तर रिॲक्शन्स विथ एअर म्हणजेच ऑक्सिजन, रिॲक्शन विथ ऑक्सिडायझिंग ऍसिड्स, ओके, म्हणजेच सल्फ्युरिक ऍसिड आणि HNO3 बरोबर होणार आहे. तसंच ऍक्शन विथ अल्कली हे होईल, ऍक्शन विथ मेटल हा आपल्याला बघायला मिळेल, हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट येईल. मग पहिल्यांदा ऍक्शन विथ एअर ही आपण रिॲक्शन बघूया. ऍक्शन विथ एअर, आता ऍक्शन विथ एअर म्हणजेच लक्षात घ्या देर आर 2 टाइप्स ऑफ ऑक्साइड्स it can be formed by a nitrogen family member. एक trioxide and pentaoxides they are going to form. The oxide in a higher oxidation state, the oxide in a higher oxidation state is a more acidic, and in the lower oxidation state they are basic in character. हे आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे higher oxidation state of the element is a more acidic than lower oxidation state of the element. आणि म्हणून ऑक्साइड्स ऑफ E2O3 म्हणजे दोन प्रकारचे ऑक्साइड्स तयार होणार, एक E2O3 अँड E2O5. E2O3 म्हणजेच ट्रायऑक्साइड, E2O5 म्हणजेच पेंटा ऑक्साइड्स. हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो E2O3 अँड E2O5. आता E2O3 हा नायट्रोजन अँड फॉस्फरस ज्या वेळेला ट्रायऑक्साइड्स तयार करतात तर ते प्युअरली ऍसिडिक असतात दॅन आर्सेनिक आणि अँटीमनी पेक्षा सुद्धा, हे लक्षात ठेवा. आणि ते अँफोटेरिक कॅरेक्टर्स मध्ये येतात. आता हा ई म्हणजे इलेमेंट, नायट्रोजन टाकला किंवा फॉस्फरस टाकला तर E2O3 हा ऍसिडिक कॅरेक्टर्स मध्ये बघायला मिळतो. कोणाच्या बाबतीत? नायट्रोजनच्या आणि फॉस्फरसच्या बाबतीत. परंतु आर्सेनिक आणि अँटीमनीच्या बाबतीत तो ऑक्साइड्स हा अँफोटेरिक कॅरेक्टर येतो. आणि परंतु बिस्मथच्या बाबतीत येईल तर तो बेसिक कॅरेक्टर्स मध्ये येतो, हे लक्षात ठेवा. आणि नायट्रोजन व्हेन रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन, नायट्रोजन व्हेन रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन ॲट अ हाय टेम्परेचर इट विल गिव्ज अ पर्टिक्युलरली नायट्रिक ऑक्साइड, हा तुम्हाला फॉर्म करतो, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ज्या वेळेला ऍक्शन विथ एअर असेल तर दोन प्रकारचे आपल्याला ऑक्साइड्स बघायला मिळतात, एक ट्रायऑक्साइड आणि दुसरं पेंटाऑक्साइड. त्यामध्ये हायर ऑक्सिडेशन स्टेट ऑफ इलेमेंट ही मोर ऍसिडिक असते दॅन लोअर ऑक्सिडेशन स्टेट पेक्षा. ऑक्साइड्स ऑफ पर्टिक्युलरली इन द फॉर्म ऑफ E2O3 असेल तर नायट्रोजन आणि फॉस्फरस हे मोर ऍसिडिक कॅरेक्टरचे असतात ॲज कम्पेअर टू आर्सेनिक आणि अँटीमनी, ते सगळे अँफोटेरिक कॅरेक्टर्स मध्ये असतात. आणि बिस्मथ हा बेसिक कॅरेक्टर्स मध्ये E2O3 मध्ये बघायला मिळतो. आणि ज्या वेळेला ऑक्सिजन तुम्ही पर्टिक्युलरली ॲट अ हाय टेम्परेचरला
इलेक्ट्रिकल आर्क्स मध्ये स्ट्राईक करून नायट्रोजन बरोबर रिॲक्शन करता त्यावेळेला नायट्रिक ऑक्साईड तयार होतं. म्हणजेच N2 प्लस O2 व्हेरी हाय टेम्परेचर हे घेतलं ओके तर तुम्हाला ट्वाइस NO नायट्रिक ऑक्साईड तयार होतं. हे लक्षात ठेवा. दॅट इज नथिंग बट अ ऍक्शन ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू. आता विथ रिस्पेक्ट टू होम तर विथ रिस्पेक्ट टू पर्टिक्युलरली ऍक्शन विथ ऑक्सिजन. हे लक्षात ठेवा. ओके आता ह्याच्यानंतर पुढचा येतं की ऍसिड बरोबर रिॲक्शन. ओके रिॲक्शन विथ HNO3 अँड H2SO4 हे जर तुम्ही घेतलं तर आपल्याला बघायला मिळेल रिॲक्शन्स विथ HNO3 अँड H2SO4 हा जर तुम्ही पार्ट बघितला. आता ह्यामध्ये लक्षात घ्या कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड जर बघितलं कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड म्हणजेच HNO3 डू नॉट अफेक्ट नायट्रोजन. हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. म्हणजेच N2 नायट्रोजनला HNO3 हे अफेक्ट करत नाही बट रिॲक्ट्स विथ फॉस्फरस आर्सेनिक अँटीमनी बिस्मथ बरोबर तो रिॲक्ट करतो. आता ह्यामध्ये लक्षात घ्या तुम्हाला इथं P4AS4 प्लस HNO3 ओके हे प्लस HNO3 हे तुम्ही असं लिहून ठेवायचं. हे लक्षात ठेवा. आता दोघांच्या रिॲक्शन्स मध्ये आपल्याला काय तयार होतं बघा. इथं H3PO4 आणि इथं H3ASO4 हे तयार होणार आहे. आता ह्याच्यामध्ये बाय प्रॉडक्ट लक्षात ठेवा. इथं NO2 आणि H2O हा NO2 प्लस H2O परत इथं NO2 प्लस H2O हे तयार होणार आहे. म्हणजेच तुम्हाला एका बाजूला P4AS4 आर्सेनिक घ्या HNO3 घ्या इथं H3PO4 म्हणजेच फॉस्फरस ऍसिड किंवा फॉस्फोरिक ऍसिड तयार होईल आणि H3AS4 ला आर्सेनिक ऍसिड तयार होतं. काय तयार होतं? आर्सेनिक ऍसिड तयार होतं. परंतु कॉमन काय आहे NO2H2O हे तयार बघायला मिळतं. फक्त इथं आता तुम्ही इथं ट्वाइस HNO3 घ्या ओके आणि इथं सुद्धा ट्वाइस HNO3 घेतला तर तुम्हाला H3PO4 H3AS4 हे दोन्हीही हे बॅलन्स करताना 4 हे बॅलन्स करा. NO2 च्या बाबतीत येईल ट्वाइस NO2 हा येईल 20 NO2 अँड 4H2O हे तुम्ही केलं की तुम्हाला बॅलन्सिंग बघायला मिळतं. म्हणजेच HNO3 ची फॉस्फरस बरोबर आणि AS4 बरोबर ही रिॲक्शन्स तुम्ही हे दोन्हीच्या मध्ये कॉमन जे काय आहे तर इथं HNO3 आहे इथं NO2 इथं H2O फक्त इथं H3PO4 आणि H3ASO4 तयार होईल. म्हणजे हे तुम्हाला इझी जाईल लक्षात ठेवा. परंतु सगळ्यात महत्वाचं जे कॅरेक्टर येतं ते लक्षात घ्या. ज्या वेळेला अँटीमनी बरोबर SB आणि बिस्मथ ह्यांच्या बरोबर रिॲक्शन्स करतात त्यावेळेला हाच SB बरोबर 20 HNO3 हे घेतलं तर तुम्हाला जो बाय प्रॉडक्ट तयार होणार आहे तो NO2 आणि H2O तर आहेतच. NO2 आणि H2O हे होणारच आहे. परंतु तुम्हाला सगळ्यात लक्षात ठेवा जो प्रॉडक्ट तयार होतो तो SB4O10 असा आपल्याला प्रॉडक्ट तयार होतो. त्यालाच SB4O10 ला अँटीमनी ऑक्साईड तयार होतं. आता इथं जसं आपल्याला 20 HNO3 घेतलेला आहे तर इथं तुम्हाला 20 NO2 आणि 10 H2O बघून आपल्याला काय बघायला मिळतं तर बॅलन्सिंग बघायला मिळतं. परंतु ज्यावेळेस तुम्ही बिस्मथ बरोबर घेता त्यावेळेस बिस्मथ बरोबर हा HNO3 6 HNO3 घेतलं जातं अँड BiNO3 ट्वाइस असा तयार प्रॉडक्ट होतो आणि H2O आणि NO2 परत आपल्याला NO2 आणि प्लस H2O हा बाय प्रॉडक्ट तयार होतो आणि हा बाय प्रॉडक्ट तयार BiNO3 ट्वाइस आहे ना
तर BiNO3 थ्राईस येणार आहे इथं, हे लक्षात ठेवा. आणि NO2 जो आहे तो हा थ्राईस NO2 अँड थ्राईस करतो आणि हा बिस्मथ नायट्रेट तयार होतं. आणि म्हणून तुम्हाला ह्या दोन रिॲक्शन्स वरती हायलाइट करायचं आहे, हे लक्षात ठेवा. कारण का HNO3 ची ऍक्शन इथं सिमिलॅरिटी आहे, इथं आपल्याला वेगळ्या प्रकारानं बघायला मिळते. मग तुम्हाला बोर्डामध्ये ही रिॲक्शन्स विचारली जाते. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट येतो, हा लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर आपण जे बघणार आहोत ते रिॲक्शन्स विथ HNO3. आता H2SO4 ची रिॲक्शन्स बघायची आहे. H2SO4 म्हणजेच हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबरची रिॲक्शन. आता हायड्रोक्लोरिक ऍसिड हा सुद्धा नायट्रोजन बरोबर डायरेक्ट रिॲक्ट करत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजेच हॉट कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 हे जर तुम्ही घेतलं तर आता ह्यामध्ये परत लक्षात घ्या, इथं P4 घ्या, AS4 घ्या, SB घ्या, बिस्मथ घ्या, प्लस सगळीकडे H2SO4 हा प्लस H2SO4 प्लस H2SO4 प्लस H2SO4 हे सगळं घेतलं. आता तुम्हाला जे प्रॉडक्ट तयार होणार आहेत त्यामध्ये लक्षात घ्या, हा इथं H3PO4 तयार होणार, H3ASO4 तयार होईल. आता बाय प्रॉडक्ट हे जर तुम्ही बघितले तर बाय प्रॉडक्ट तयार होतो SO2 आणि H2O, SO2 प्लस H2O, SO2 प्लस H2O. परंतु ज्यावेळेला अँटीमनी आणि बिस्मथ हे दोन्हीही रिॲक्ट करतात, अँटीमनी आणि बिस्मथ ज्यावेळेला रिॲक्ट करतात त्यावेळेला Sb2SO4 ट्वाइस हा असा प्रॉडक्ट तयार होतो आणि BiSO4 थ्राइस, BiSO4 थ्राइस असा प्रॉडक्ट तयार होतो. आणि त्याच्या बरोबरीनं अलॉंग विथ SO2 आणि H2O हे पण तयार होतात, हे लक्षात ठेवा. SO2 आणि H2O हे पण तयार होतात. आता फक्त इथं काय आहे, बॅलेन्सिंग करायचं आहे, हे लक्षात ठेवा. सगळीकडे H2SO4 इथं 10 H2SO4 करा, इथं 6 H2SO4 करायचं आहे, इथं 10 H2SO4, इथं 6 H2SO4 आणि इथं सुद्धा 6 H2SO4. हे तुम्ही घेतला की तुमचं सगळं बॅलेन्सिंग होतं. इथं 10 SO2 4 H2O 10 SO2 4 H2O हे तुम्ही घेतला आणि इथं थ्राइस 6 H2O 6 H2O आपल्याला बघायला मिळेल, हे लक्षात घ्या. आणि म्हणून जर तुम्ही रिझेंबलन्स जर काढायचा झाला तर पहिल्यांदा H2SO4 आणि HNO3 असू दे, प्रॉडक्ट हा H3PO4 आणि H3ASO4 बघायला मिळणार आहे. मग इथं तिथं NO2 आहे तर इथं SO2 आहे. ओके, हे लक्षात ठेवा. आणि फक्त अँटीमनी आणि बिस्मथ ह्या कॅरेक्टर्स मध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचा पार्ट बघायला मिळतो, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर आपल्याला HNO3 आणि H2SO4 च्या रिॲक्शनच्या बाबतीत बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर आपण बघतोय, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. ओके, आता हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आल्यानंतर पुढची जी रिॲक्शन येते राजानो, ती रिॲक्शन्स म्हणजेच ऍक्शन विथ अल्कली. काय आहे? ऍक्शन विथ अल्कली म्हणजेच पर्टिक्युलरली अल्कली बरोबरची ऍक्शन, ऍक्शन विथ अल्कली. आता ज्यावेळेला ऍक्शन विथ अल्कली हे आपण कॅरेक्टर बघतो त्यामध्ये लक्षात घ्या, अल्कलीज लाईक NaOH and KOH हॅव नो ऍक्शन विथ नायट्रोजन. नायट्रोजन बरोबर त्याची ऍक्शन नाही. फॉस्फरस हा रिॲक्ट करतो हॉट अल्कली बरोबर अँड फॉस्फिन आणि हायपोफॉस्फाईट तयार करतो, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून अल्कली बरोबर जर बघितलं, अल्कली हॅव नो ऍक्शन विथ नायट्रोजन. ओके, बट फॉस्फरस आर्सेनिक अँटीमनी ते ऍक्शन देतात. हॉट अल्कली बरोबर आपल्याला फॉस्फरस हा फॉस्फिन तयार करतो आणि पर्टिक्युलरली आर्सेनिक आणखी हे जे आहेत ते आपल्याला
फ्युज्ड अल्कलीचे कॅरेक्टर्स तयार केले जातात, हे लक्षात ठेवा. मग आपल्याला जर तुम्ही बघितलं तर आर्सेनिक पर्टिक्युलर फॉस्फरस बरोबर P4 प्लस NaOH, ओके, हे लक्षात ठेवा. P4 प्लस NaOH प्लस H2O, कारण का ॲक्वियस अल्कली ह्याच्यामध्ये आपण रिॲक्शन करतो ह्यामध्ये, म्हणजेच हॉट अल्कली बरोबर. तर तुम्हाला आपल्याला PH3 म्हणजे हा फॉस्फिन आणि प्लस आता हा Na आहे हे लक्षात ठेवा. सो NaH2PO2 NaH2PO2 हा फॉस्फिन तयार होतो, ओके, हा सगळ्यात. आणि NaH2PO2 म्हणजेच सोडियम हायपोफॉस्फाईट तयार होतं, हे लक्षात ठेवा. आता इथं जे बॅलेन्सिंग आहे ते थ्राइस NaOH थ्राइस H2O केलं की PH3 अँड तुम्हाला थ्राइस NaH2PO2 हा सोडियम हायपोफॉस्फाईट लक्षात ठेवायचा. आता ही रिॲक्शन इम्पॉर्टंट का, तर फॉस्फिन ज्यावेळेला आपण बघू फॉस्फरसच्या कॅरेक्टर्स मध्ये, तर इथं प्रिपरेशन ऑफ अ फॉस्फिन म्हणून ही रिॲक्शन आपल्याला बघायला मिळते, हे लक्षात ठेवा. मग आता आर्सेनिक बरोबर, आता आर्सेनिक आर्सेनिक बरोबर तुम्ही रिॲक्शन करू शकता, ओके. AS4 ह्या बरोबर आणि अँटीमनी बरोबर हे रिॲक्शन NaOH आणि NaOH ह्याची ज्या वेळेला रिॲक्शन्स केली जाते, ओके. आता ह्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही हा SB ट्वाइस घ्यायला लागतो, दोघांच्याकडं NaOH जर बघितलं तर इथं 12 NaOH, इथं 6 NaOH हा घ्यायचा, ओके. आणि मग तुम्हाला इथं Na3ASO3, इथं Na3ASO3 आणि इथं Na3SbO3 असे आपल्याला दोन प्रॉडक्ट तयार होतात, हे लक्षात ठेवा. अलॉंग विथ 6H2 अँड प्लस थ्राइस H2 रिलीज होतात आणि हे आपल्याला फ्युज्ड कॅरेक्टर्सचे बघायला मिळतात. आणि म्हणून ह्या दोन रिॲक्शन्स अल्कली बरोबरच्या, आर्सेनिक आणि अँटीमनी बरोबरच्या दोघांच्या प्रॉडक्ट मध्ये सिमिलॅरिटी आहे, हे लक्षात ठेवा. हा फक्त का, तर इथं फॉस्फिन तयार होतो म्हणून ह्याला इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे ऍज कम्पेअर टू धिस. परंतु बिस्मथ बरोबर ह्याची रिॲक्शन होत नाही, ऍक्शन ऑफ अल्कली, हे लक्षात ठेवा. पुढचा येतो ऍक्शन ऑफ अ मेटल. आता ऑल दीज इलेमेंट्स रिॲक्ट्स विथ अ मेटल, म्हणजेच नायट्रोजन फॅमिलीचे सगळे मेंबर्स मेटल बरोबर रिॲक्शन्स करतात आणि मेटल बरोबर रिॲक्शन्स होऊन आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे नायट्राइड्स, फॉस्फाइड्स हे तयार होतात, हे लक्षात ठेवा. म्हणजेच आपल्याला इथं मेटल बरोबरची जी रिॲक्शन आहे ती इम्पॉर्टंट येते, ओके. इम्पॉर्टंट पेक्षा सगळ्यात महत्वाचं ह्यामध्ये पार्ट जो काय आहे तो जर तुम्ही समजून जर घेतला तर मेटल बरोबरच्या रिॲक्शन्सला आपल्याला पर्टिक्युलरली कुठलाही इलेमेंट हा आपल्याला इझिली रिॲक्ट करतो. म्हणजे Li प्लस N2 असेल, Li प्लस Mg असेल, ओके, हे, किंवा आपल्याला Mg प्लस P4 असेल, ओके, Mg प्लस आपल्याला पर्टिक्युलरली नाही सॉरी सर कॅल्शियम म्हणूया आपण, कॅल्शियम प्लस P4 असेल, तर इथं आपल्याला Li3N असा बघायला मिळतो, थ्राइस LiN2, ओके, हे ट्वाइस Li3N, ओके. हा आपल्याला थ्राइस Li हा बघायला मिळतो. हा 6 Li घेतला पाहिजे राजानो, 6 Li म्हणजेच ट्वाइस Li3N. LiMg हा जर तुम्ही घेतला म्हणजे LiMg, Li घ्यायचं नाही इथं, Mg प्लस N2 हा जर तुम्ही घेतला तर आपल्याला पर्टिक्युलरली मॅग्नेशियम नायट्राइड म्हणजे Mg3N2, ओके. Mgp4 घेतला म्हणजे मॅग्नेशियम आणि फॉस्फरस हा जर तुम्ही कॅरेक्टर्स घेतला तर 6Mg हा कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळणार आहे इथं
ट्वाइस Mg3 हे कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळेल. आणि तसंच कॅल्शियम बरोबर घेतलं तर ट्वाइस Ca3P2 असं आपल्याला कुठल्याही इलेमेंट्स बरोबर म्हणजेच नायट्रोजन फॅमिलीच्या इलेमेंट्स बरोबर आपल्याला पर्टिक्युलरली मेटल्स लाईक लिथियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम हे रिॲक्ट करतात आणि आपल्याला कोव्हॅलेंट मेटल फॉस्फाइड्स तयार होतात किंवा कोव्हॅलेंट कॅरेक्टर्सचे नायट्राइड्स किंवा फॉस्फाइड्स तयार होतात. आता जर सोडियम बरोबर आर्सेनिकची रिॲक्शन्स केली तर सोडियम आर्सेनाइड तयार होतं. त्याचा फॉर्म्युला येतो Na3AS2. तसंच अँटीमनीची झिंक बरोबर केली तर Zn3Sb2 झिंक अँटीमोनाइड हा तयार होतो. आणि Mg3Bi2 हा मॅग्नेशियम बिस्म्युथाइड हे सुद्धा प्रॉडक्ट हे लक्षात ठेवा तयार होतात. हा इम्पॉर्टंट फॅक्टर आपल्याला बघायला मिळतो. आणि म्हणून इथं जनरल केमिकल प्रॉपर्टीज जर तुम्ही बघितल्या तर ह्या जनरल केमिकल प्रॉपर्टीजमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट येतो तो जर तुम्ही लक्षात घेतला तर त्या पार्टमध्ये आपल्याला जर कशा रिॲक्शन्स आहेत आणि त्या रिॲक्शन्समध्ये काय बघायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे लक्षात ठेवा. हा इम्पॉर्टंट फॅक्टर येतो, हा सगळ्यात महत्त्वाचा कॅरेक्टर येतं. म्हणजेच लिथियम असू दे, मॅग्नेशियम असू दे, कॅल्शियम असू दे, हे नायट्रोजन फॉस्फरस बरोबर, आर्सेनिक बरोबर किंवा त्याच्याच बरोबरीनं तेच बिस्मथ बरोबर, अँटीमनी बरोबर हे वेगवेगळ्या प्रकारानं ते रिॲक्शन्स करतात. हे लक्षात ठेवा. आणि त्या रिॲक्शन्समुळं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे नायट्राइड्स, फॉस्फाइड्स, आर्सेनाइड्स असा बिस्म्युथाइड्स हे कॅरेक्टर्स बघायला मिळतात. ओके. मग तुम्हाला जे मी मगाशी सांगितलेलं सोडियम आर्सेनाइड ज्याला Na3AS2, जसं झिंक अँटीमिनाइड फॉर्म्युला लक्षात ठेवा Zn3Sb2, Mg3Bi2 मॅग्नेशियम बिस्म्युथाइड हे फॉर्म्युले लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो. आता पुढं काय आहे की पुढचा जो पार्ट येतो ज्याला आपण हायड्राइड्स हे म्हणतो. लक्षात ठेवा. आता हायड्रोजन विच कॅन हॅव रिॲक्ट विथ फॉस्फरस, आर्सेनिक, नायट्रोजन ह्यांच्याबरोबर रिॲक्ट करून हायड्राइड्स तयार होतात. ओके. अँड दीज हायड्राइड्स दे हॅव अ स्पेशल कॅरेक्टर अँड अ स्पेशल reactivity towards the hydrogen. Okay. And because of this they perform a various types of properties which can be explained with in a detailed character. आता हायड्राइड्स ऑफ नायट्रोजन हा कॅरेक्टर आपल्याला बघायचा आहे. काय बघायचा आहे? हायड्राइड्स ऑफ नायट्रोजन. पुढचा जो पार्ट येतो ज्याला आपण हायड्राइड्स ऑफ नायट्रोजन असं आपण बघणार आहोत. मग हे हायड्राइड्स ऑफ नायट्रोजन फॅमिली, हायड्राइड्स ऑफ नायट्रोजन फॅमिली. एक येईल NH3, PH3, ASH3, SbH3 and BiH3. ह्यालाच अमोनिया, ह्याला फॉस्फिन. आता ASH3 हा जर तुम्ही घेतला तर ह्याचं नाव येतं आर्साईन. ओके. ह्याचं नाव येतं स्टिबाईन. ओके. इथं अँटीमिनाईन म्हणायचं नाही, त्याचं नाव येतं स्टिबाईन. ओके. आणि बिस्म्युथाईन हे त्याचं नाव, हे नाव तुम्हाला बघायला मिळतं. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की ह्यामध्ये लास्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर बघितलं तर हे लास्ट कॉन्फिगरेशन NS2 NP3 हे आपल्याला नायट्रोजन फॅमिली मेंबर्सचं हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघायला मिळतं. हे लक्षात ठेवा. मग ज्यावेळेला हायड्राइड्स तयार होतात
त्यावेळेला जर तुमचा हा ई असेल म्हणजेच इलेमेंट, तर तुम्हाला 3 प्रकारचे आपल्याला कॅरेक्टर्स बघायला मिळतात आणि हा लोन पेयर म्हणून ऍक्ट होतो, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. आणि म्हणून ज्या वेळेला स्ट्रक्चर हा तुम्ही ज्या वेळेला कॅरेक्टर्स वाईज बघायला जाता कुणाचं, तर स्ट्रक्चर ऑफ एनी म्हणजेच अमोनिया असेल, फॉस्फिन असेल, ह्यांचं जर तुम्ही स्ट्रक्चराइज्ड कॅरेक्टर्स जर बघायला गेला तर आता ह्यामध्ये सगळ्यात लक्षात घ्या की आपल्याला अमोनियाला NH3, PH3, ASH3, एस्टिबाइन, बिस्मुथाइन हे तयार होतात. आणि ह्यामध्ये लक्षात घ्या हा सगळेजण sp3 हायब्रिडायझेशन मध्ये जातात. हायब्रिडायझेशन काय आहे? sp3 हायब्रिडायझेशन. आता sp3 हायब्रिडायझेशन मध्ये 3 जे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत तिथं या एक्सच्या जागी H टाका. ओके, म्हणजेच हायड्राइड्स तयार होईल. आणि E च्या जागी NPAS टाका. म्हणजे सगळे आपल्याला स्ट्रक्चराइज्ड कॅरेक्टर्स बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. मग हे जे ऑल हायड्राइड्स जे आहेत, दीज ऑल हायड्राइड्स आर कोव्हॅलेंट इन नेचर. हे कोव्हॅलेंट नेचर आहेत ज्याच्यामध्ये sp3 हायब्रिडायझेशन कॅरेक्टर आहे. आणि sp3 हायब्रिडायझेशन कॅरेक्टरमुळं आपल्याला ह्यांचं स्ट्रक्चर जे आहे ते आपल्याला टेट्राहायड्रल मिळायला पाहिजे, परंतु पिरॅमिडल स्ट्रक्चर बघायला मिळतं बिकॉज ऑफ लोन पेयर कॅरेक्टर विच इज गोइंग टू ऑक्युपाय इज वन ऑफ द पोझिशन ऑफ अ टेट्राहायड्रल पोझिशन. टेट्राहायड्रल पोझिशनला वन ऑफ द टेट्राहायड्रल पोझिशनला लोन पेयर इलेक्ट्रॉन हे ऑक्युपाय करतात. हे आपल्याला पर्टिक्युलरली हे बघायला मिळतात. टेट्राहायड्रल 1, 2, 3 आणि हा चौथा, त्यातली वन ऑफ द पोझिशन ही लोन पेयर इलेक्ट्रॉन ऑक्युपाय करतात. म्हणजेच हे हायड्राइड्स जरी sp3 हायब्रिडायझेशन मध्ये कॅरेक्टर्स मध्ये जरी असले, sp3 हायब्रिडायझेशन हे कॅरेक्टर्स मध्ये असले, त्याचं स्ट्रक्चर टेट्राहायड्रल जरी असेल तर लोन पेयर मुळे आपल्याला ते डिस्टॉर्टेड टेट्राहायड्रल म्हणजेच पिरॅमिडल जॉमेट्री हे बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. आणि वन ऑफ द पोझिशन इज गोइंग टू ऑक्युपाय बाय धिस लोन पेयर ऑफ इलेक्ट्रॉन. आणि तुम्हाला माहिती आहे ड्यू टू लोन पेयर ऑफ इलेक्ट्रॉन बॉन्ड अँगल is going to be a particularly reduced than normal sp3. नॉर्मल sp3 चा बॉन्ड अँगल किती आहे राजानो? तर तो बॉन्ड अँगल 109 डिग्रीज अँड 28 मिनिट्स आहे. हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. परंतु लोन पेयर तुम्हाला हे गेलेलं आहे बघा नेचर ऑफ अ केमिकल बॉन्डिंग मध्ये, ग्रेटर दॅन LP-BP इंटरॅक्शन अँड दॅन BP-BP. मग इथं काय होतं? लोन पेयर आणि बॉन्ड पेयरच्या रिपल्सिव्ह कॅरेक्टर्समुळं, रिपल्शन कॅरेक्टरमुळं आपल्याला बॉन्ड अँगल हा लेस दॅन दॅट ऑफ अ टेट्राहायड्रल अँगल बघायला मिळतो. टेट्राहायड्रल अँगल हा आपल्याला बघायला मिळतो. टेट्राहायड्रल अँगल पेक्षा तो किती आहे? 109 डिग्रीज 28 मिनिट्स हा टेट्राहायड्रल अँगल आहे. हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यापेक्षा कारण का इथं लोन पेयर बॉन्ड पेयर रिपल्शन कॅरेक्टर येतं आणि म्हणून बॉन्ड अँगल हा आपल्याला 107 डिग्रीज बघायला मिळतो. आणि जसं ॲज वी मूव्ह फ्रॉम नायट्रोजन टू बिस्मथ द साईज ऑफ अ ॲटम गोज ऑन इन्क्रीजिंग. जसा तुम्ही नायट्रोजन पासून जाता तसं गोज ऑन इन्क्रीजिंग. सो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस. Okay, electronegativity decreases and therefore particularly position of a bond pair shifts more and more away from the central atom. म्हणजेच they are moving away from the central atom. Thus force of a repulsion between bonded pair of electron हे डिक्रीज होतं as we move from NH3 to SbH3. So bond angle is going to be a decreased. हे लक्षात ठेवा. यामध्ये लक्षात घ्या की इन ऑल हायड्राइड्स मध्ये जर तुम्ही बघितलं तर बॉन्ड अँगल जर तुम्ही बघितला तर अमोनियाचा येतो 107 डिग्रीज, PH3 चा येतो 93,
ASH3 चा येतो 91, SbH3 चा येतो 91 आणि BiH3 चा येतो 90. म्हणजे साधारणपणे तुम्ही जर बॉन्ड अँगल बघितला तर अमोनियापासून बिस्मथकडे हळूहळू काय होतं, बॉन्ड अँगल हा रिड्यूस होतो, म्हणजेच कमी कमी होतो. हे कमी कमी होण्याचं कारण लक्षात घ्या की पर्टिक्युलरली इन दिस हायड्राइड्स देर आर 3 बॉन्ड पेयर्स आपल्याला बघायला मिळतात. 3 बॉन्ड पेयर्स अँड 1 लोन पेयर इज प्रेझेंट. ओके, 3 बॉन्ड पेयर्स and 1 lone pair is present. So when we are moving from nitrogen to bismuth, the particularly size goes on increasing. So size increase झाला, so electronegativity decrease होते. कुणाची? तर एलिमेंट्सची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, म्हणजेच नायट्रोजन पासून बिस्मथ पर्यंत जसं खाली जाईल साईज वाढला, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीज होईल. त्यामुळे कॉन्सिक्वेंटली काय होईल, बॉन्ड पेयर आहेत, बॉन्ड पेयर जे आहेत, बॉन्ड पेयर, ओके, बॉन्ड पेयर दे आर शिफ्ट्स मोर अँड मोर, ओके, दे आर शिफ्ट्स मोर अँड मोर अवे फ्रॉम द सेंट्रल ॲटम. हे सेंट्रल ॲटम पासून ते अवे जातात, हे लक्षात ठेवायचे. असे नाही बाहेर आपल्याला अवे फ्रॉम सेंट्रल ॲटम्स जातात, हे लक्षात ठेवा. अँड फॉर एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं तर बॉन्ड पेयर ऑफ NH3 व्हेरी मच क्लोज टू नायट्रोजन ॲटम. म्हणजे बॉन्ड पेयर हा जर इथं N घेतला तर NH बॉन्ड हा व्हेरी मच क्लोज टू नायट्रोजन दॅन PH दॅन BiH3, हे लक्षात ठेवा. सो ॲज अ रिझल्ट ऑफ अ फोर्स ऑफ रिपल्शन between bonded pairs of electron, NH3 is more than PH3. ओके, म्हणजे NH3 मध्ये रिपल्शन हे जास्त आहे दॅन PH3. सो रिपल्सिव्ह फोर्स बिटवीन बॉन्डेड पेयर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स डिक्रीजेस. तो बॉन्डेड पेयर मध्ये इलेक्ट्रॉन पेयर जो रिपल्शन फोर्स आहे तो डिक्रीज होतो ॲज वी मूव्ह फ्रॉम NH3 टू BiH3. आणि तो फोर्स आपल्याला कमी कमी होत झाल्यामुळं आपल्याला बॉन्ड अँगल हा डिक्रीज होतो, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून बॉन्ड अँगल अमोनियामध्ये का जास्त आहे तर रिपल्सिव्ह फोर्स जास्त आहे. परंतु तो रिपल्सिव्ह फोर्स जसजसं तुम्ही नायट्रोजन टू बिस्मथ जाल, म्हणजेच बॉन्ड पेअरचा जो फोर्स आहे ह्यामधला रिपल्सिव्ह फोर्स अमोनियामधला जास्त आहे. अमोनियामध्ये हे सगळे क्लोज येतात बिकॉज स्मॉल साईज आणि पर्टिक्युलरली चार्ज इज मोर, म्हणजे चार्ज टू साईज रेशो जर बघितला तर मोर आहे विथ लोन पेअर इलेक्ट्रॉन. आणि परत लोन पेअर आणि बॉन्ड पेअर मुळे आपल्याला रिपल्सिव्ह कॅरेक्टर्स पुन्हा बघायला मिळतात. त्या रिपल्सिव्ह कॅरेक्टर बिटवीन लोन पेअर आणि बॉन्ड पेअर मुळे आणि साईज आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी डाऊन द ग्रुप डिक्रीज होते आणि त्यामुळं आपल्याला रिपल्सिव्ह कॅरेक्टर म्हणजेच जो हायड्रोजन बॉन्ड आहे विथ बिस्मथ विथ फॉस्फिन हा कमी कमी म्हणजेच हा अवे फ्रॉम द सेंट्रल ॲटम जातो, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो आणि म्हणून आपल्याला बॉन्ड अँगल हा अमोनियापासून बिस्मथ पर्यंत रिड्यूस कॅरेक्टर्स मध्ये बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. परंतु बॉन्ड लेंथ जी आहे बॉन्ड पेअरची ती इन्क्रीज होते. बिकॉज बॉन्ड लेंथ का इन्क्रीज होते तर हायड्रोजन आणि नायट्रोजन किंवा सेंट्रल ॲटम आणि हायड्रोजन जसजसं साईज वाढत जातो तसतसं ते अवे फ्रॉम द सेंट्रल ॲटम हे आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे बॉन्ड लेंथ ही इन्क्रीज होते ॲज यू आर मुव्हिंग फ्रॉम नायट्रोजन टू बिस्मथ. हे कॅरेक्टर आहे, हे लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सांगतो, ह्यामध्ये आपल्याला स्ट्रक्चर जे आहे sp3 हायब्रिडायझेशन स्टेट मध्ये येतं. ओके, ह्यामध्ये सेंट्रल ॲटम ई म्हणजेच नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक, बिस्मथ असणार आहेत. सगळेजण हायब्रिडायझेशन मध्ये जाणार आहेत. sp3 म्हणजेच त्यांचा बॉन्ड अँगल 109 डिग्रीज 28 मिनिट्स यायला पाहिजे. परंतु हा जो लोन पेअर आहे हा लोन पेअर पार्टिसिपेट करत नाही बॉन्ड फॉर्मेशन मध्ये. कुणाच्या तर हायड्राइड्स ऑफ नायट्रोजन फॅमिलीच्या. म्हणजे हा लोन पेअर राहतो आणि लोन पेअर मुळे काय होतं, जे टेट्राहायड्रल जॉमेट्री पाहिजे ती डिस्टॉर्टेड
टेट्राहायड्रल जॉमेट्री येते, ज्याला आपण पिरॅमिडल जॉमेट्री म्हणतो. आणि ह्या पिरॅमिडल जॉमेट्रीमुळं जर तुम्ही लक्षात घेतला तर NH3 मॉलिक्युल्सचा आणि प्रेझेन्स ऑफ अ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स मुळे टेट्राहायड्रल अँगल जो आहे, जो 109 डिग्रीज 28 मिनिट्स आहे, तो पर्टिक्युलरली डेव्हिएट होतो आणि तो बॉन्ड अँगल हा 107 डिग्रीज पर्यंत येतो, हे लक्षात ठेवा. मग हे होण्याचं कारण काय आहे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की नायट्रोजन फॅमिलीमध्ये ज्या वेळेला नायट्रोजन असेल, बिस्मथ असेल, आर्सेनिक असेल, अँटीमनी असेल, त्याचा सेंट्रल ॲटम हा पर्टिक्युलरली सराउंड होतो बाय 4 इलेक्ट्रॉन पेअर्स. जे 4 इलेक्ट्रॉन्स पेअर पैकी 3 इलेक्ट्रॉन पेअर्स हे बॉन्डेड पेअर्स आहेत आणि एक लोन पेअर आहे, हे लक्षात ठेवा. जसं तुम्ही ॲज यू आर मुव्हिंग फ्रॉम नायट्रोजन टू बिस्मथ तर आपल्याला साईज हा इन्क्रीज होतो. साईज इन्क्रीज झाल्यामुळं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीज होतं. मग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीज झाली, साईज जास्त झाला तर पोझिशन ऑफ अ बॉन्ड पेअर म्हणजे पोझिशन ऑफ अ बॉन्ड पेअर विच इज मूव अवे फ्रॉम द सेंट्रल ॲटम, म्हणजे दे आर गोइंग टू मूव अवे फ्रॉम द सेंट्रल ॲटम अँड हेन्स पर्टिक्युलरली जी बॉन्ड लेंथ आहे एलिमेंट टू हायड्रोजन, जसं तुम्ही नायट्रोजन टू बिस्मथ जाल तर त्यावेळेला ते सेंट्रल ॲटम पासून अवे होतात बॉन्ड पेअर. आणि पर्टिक्युलरली जर तुम्ही नायट्रोजनच्या बाबतीत बघितला तर नायट्रोजनच्या बाबतीत जर तुम्ही घेतला तर नायट्रोजन हायड्रोजन बॉन्ड इज व्हेरी मच क्लोज दॅन PH3. PH3 is very much close than arsenic. Arsenic is very much close than stibine. Stibine is very much close than bismuthine. मग असं तुम्हाला बघायला मिळेल. NH बॉन्ड लक्षात घ्या. म्हणजेच हा इथं तुम्हाला जर बॉन्ड घ्यायचा झाला तर लक्षात घ्या, इथं तुम्हाला बॉन्ड, इथं NH बॉन्ड आहे, हा NH, इथं PH, इथं ASH, ओके, इथं SBH आणि इथं BIH. म्हणजेच हा सगळ्यात लेस, म्हणजे हा सगळ्यात क्लोज असणार आहे. मग हा सगळ्यात क्लोज NH, मग PH, मग ASH, मग SBH. म्हणजेच काय, BIH अवे फ्रॉम द सेंट्रल ॲटम आहे, SBH त्याच्यापेक्षा थोडासा अवे, ASH त्याच्यापेक्षा थोडासा अवे, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. आणि दॅट्स ॲज अ रिझल्ट ऑफ दिस रिपल्शन बिटवीन बॉन्डेड पेअर्स, repulsion between bonded pairs, okay, particularly bonded pairs of electrons in ammonia is more. ह्याच्या अमोनिया म्हणजे कारण हे जवळ जवळ असल्यामुळं रिपल्शन कॅरेक्टर जास्त येतं. आणि ॲज कम्पेअर टू दॅट परत लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, इन जनरल LPBP कॅरेक्टर येतं. सो बॉन्डेड पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन डिक्रीजेस, okay, bonded pair of electron and their electron density decreases when you are moving away from nitrogen to bismuth. Size increase होतो, electronegativity decrease होतोय, bond pair electrons, bonded pair of electrons, electron density decrease होते आणि त्यामुळं repulsion कॅरेक्टर म्हणजे फोर्स ऑफ रिपल्शन हा अमोनियामध्ये जास्त येतो ॲज कम्पेअर टू ॲज यू आर मुव्हिंग फ्रॉम अमोनिया टू बिस्मथ. आणि त्यामुळे बॉन्ड अँगल काय होतो, डिक्रीज होतो. आणि तो बॉन्ड अँगल अमोनियामध्ये 107 डिग्रीज 8 मिनिट्स आहे, PH3 मध्ये 93.6 डिग्रीज आहे, ASH3 मध्ये 91.8 आहे, SBH3 मध्ये 91.3 आहे आणि BIH3 मध्ये 90 आहे. परंतु त्याचंच कॉन्सिक्वेन्स बघा, जे बॉन्ड पेअर्स आहेत, as you move from nitrogen to bismuth they are away from the central atom आणि म्हणून त्याची बॉन्ड लेंथ आपल्याला NiH ची बॉन्ड लेंथ म्हणजे नायट्रोजन आणि हायड्रोजनची बॉन्ड लेंथ ही कमी आहे ॲज कम्पेअर टू SBH3 किंवा BIH3 पेक्षा. हे लक्षात घ्या, कारण का अवे फ्रॉम, कारण का इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी होते, म्हणजेच आपल्याला जे बॉन्ड पेअर आहेत ते अवे फ्रॉम सेंट्रल ॲटम होतात, म्हणून बॉन्ड लेंथ वाढते. हे लक्षात ठेवा, हे सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर. आणि म्हणून जर बॉन्ड अँगलच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर NH3 ग्रेटर दॅन PH3, PH3 ग्रेटर दॅन ASH3, ASH3 is greater than SBH3, SBH3 is greater than BIH3 with respect to bond angle. Okay, so the bond length
हे जर घेतलं तर उलट येईल NH3 लेस दॅन PH3, PH3 लेस दॅन ASH3, ASH3 लेस दॅन SBH3, SBH3 इज लेस दॅन BiH3. ही बॉन्ड लेंथच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळतं. म्हणून बॉन्ड अँगल आणि बॉन्ड लेंथ हे दोन्हीही महत्वाचे कॅरेक्टर्स येतात, हे लक्षात ठेवा. आणि हा इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग पॅटर्न बाळानो सगळ्यात महत्वाचा आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजेच पहिल्यांदा हायड्राइड्स मध्ये आपण जो कॅरेक्टर्स बघितला तो म्हणजेच स्ट्रक्चर, बॉन्ड अँगल आणि बॉन्ड लेंथ. काय बघितलं? स्ट्रक्चर बघितलं, बॉन्ड अँगल बघितला आणि बॉन्ड लेंथ हे कॅरेक्टर्स बघितलं. विथ रिस्पेक्ट टू ऑल द हायड्राइड्स हे कॅरेक्टर बघितलेलं आहे, हे लक्षात ठेवा. मग आता हा पहिला कॅरेक्टर झालं आपलं. ओके, आता हे पहिलं कॅरेक्टर झाल्यानंतर पुढचा परत आपल्याला कॅरेक्टर्स जे बघायचं आहे. आता हे सगळं हायब्रिडायझेशन कॅरेक्टरवरच अवलंबून आहे, हे लक्षात ठेवा. हायब्रिडायझेशन कॅरेक्टर वरतीच अवलंबून आहे. अमोनिया, फॉस्फिन वगैरे बघायला मिळतं. आता पहिलं बघितलं स्ट्रक्चर, आता पुढचं कॅरेक्टर येतं ज्याला आपण बेसिक स्ट्रेंथ. बेसिक स्ट्रेंथ हे कॅरेक्टर बघणार आहोत. कुठलं येईल? बेसिक स्ट्रेंथ. आता बेसिक स्ट्रेंथ म्हणजेच काय तर बेसिसिटी कॅरेक्टर. आता हे जे ऑल द हायड्राइड्स ऑफ अ नायट्रोजन फॅमिली दे कंटेन्स अ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, so they can donate a lone pair of electrons. That's why all these hydrides they are a basic in character. ते सुद्धा कुठले बेसिक आहेत तर लेविस बेस म्हणून ऍक्ट करतात. म्हणजे therefore they acts as a Lewis base because they can donate electron pair, that is a lone pair electron to the electron deficient group ला ते डोनेट करतात. आणि जर तुम्ही ॲज यू मूव्ह डाऊन द ग्रुप ज्या वेळेला मूव्ह करता त्यावेळेला ही बेसिसिटी आपल्याला कमी कमी होत बघायला मिळतं. म्हणजेच अमोनिया हा स्ट्रॉंग बेस आहे. म्हणजेच बेसिक स्ट्रेंथ बघितली तर अमोनिया ग्रेटर दॅन PH3, PH3 ग्रेटर दॅन ASH3, ASH3 ग्रेटर दॅन SBH3, SBH3 ग्रेटर दॅन BiH3 हे तुम्हाला बघायला मिळेल. सगळ्यामध्ये लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे. तर राजानो हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट केले जातात इलेक्ट्रॉन डेफिशियंट ग्रुपला. आणि म्हणून ऑल हायड्राइड्स ऑफ अ नायट्रोजन फॅमिली म्हणजेच वेदर इट इज अमोनिया, वेदर इट इज अ फॉस्फिन, वेदर इट इज अ बिस्मिथाइन, दे कॅन डोनेट इलेक्ट्रॉन पेअर. परंतु ॲज यू मूव्ह फ्रॉम नायट्रोजन टू बिस्मथ म्हणजे डाऊन द ग्रुप तर बेसिसिटी ही डिक्रीज होते. आणि म्हणून सगळ्यात वीक BiH3 येतो आणि सगळ्यात स्ट्रॉंग अमोनिया येतं. मग हे असं का होतं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नायट्रोजन ॲटम इज व्हेरी मच स्मॉल इन साइज. सो पर्टिक्युलरली लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन हा जो आहे हा कॉन्सन्ट्रेट होतो स्मॉल रिजन मध्ये. म्हणजे स्मॉल साइज असल्यामुळं हा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन दे आर कॉन्सन्ट्रेटेड ॲट अ स्मॉल रिजन with respect to nitrogen, so that electron density is a maximum because of a small size. And when the releasing tendency, okay, so small size electron density is going to be concentrate, maximum concentration होतं small region मध्ये and electron density is a maximum on this nitrogen. So releasing tendency is a maximum with respect to nitrogen. But just as the size of a central atom म्हणजेच E, when you are going down the group, the size is going to be a increase. Size is going to be increase means a lone pair, the concentration, lone pair of the concentration means the electron density of a lone pair is going to be a decrease. So releasing tendency, that is a donating capacity is going to be decreases. ओके, सगळ्यात हायएस्ट कोणामध्ये आहे अमोनिया. इलेक्ट्रॉन डोनेटिंग और इलेक्ट्रॉन रिलीजिंग कॅपॅसिटी ती डिक्रीज होते कारण का साईज वाढतो. साईज वाढल्यामुळं
जे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स हा स्मॉल रिजनमध्ये कॉन्सन्ट्रेट होतो, तर ते कॉन्सन्ट्रेशन आपल्याला इलेक्ट्रॉन डेन्सिटीचं जे मॅक्झिमम व्हायला पाहिजे ते कमी कमी होतं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून इलेक्ट्रॉन डोनर कपॅसिटी ही कमी कमी होते आणि म्हणून बेसिक स्ट्रेंथ ही डिक्रीज होते. हे सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो, हे लक्षात ठेवा. आणि मग हा आपल्याला NH3 ग्रेटर दॅन PH3, PH3 ग्रेटर दॅन ASH3, ASH3 इज ग्रेटर दॅन SbH3 विथ रिस्पेक्ट टू बेसिक स्ट्रेंथ हे तुम्हाला बघायला मिळतं. हा दुसरा फॅक्टर आपण हायड्राइड्स ऑफ अमोनियाच्या बाबतीत बघितलेला आहे. आता त्याच्यानंतर पुढचा जो फॅक्टर बघणार आहोत, ज्याला आपण थर्मल स्टॅबिलिटी काय येणार, ह्याला थर्मल स्टॅबिलिटी. परत हेच स्ट्रक्चर महत्वाचं आहे, ह्या स्ट्रक्चर शिवाय आपण पुढे जायचंच नाही आहे. आता थर्मल स्टॅबिलिटी म्हणजेच काय, पर्टिक्युलरली थर्मल स्टॅबिलिटी म्हणजे हिटिंग दिल्यानंतर कोण इझिली ब्रेकडाऊन होईल, तर हा ब्रेकडाऊन डिपेंड्स ऑन द बॉन्ड बिटवीन सेंट्रल ॲटम अँड हायड्रोजन. जसजसं डाऊन द ग्रुप जाल तर तुम्हाला लेंथ वाढते. बॉन्ड लेंथ जास्त म्हटलं की एनर्जी ही कमी येणार आहे. आणि म्हणून थर्मल स्टॅबिलिटी ही आपल्याला डाऊन द ग्रुप पर्टिक्युलरली थर्मल स्टॅबिलिटी ही डिक्रीज होते डाऊन द ग्रुप. आणि म्हणून अमोनिया इज अ मोस्ट थर्मली स्टेबल दॅन PH3. PH3 इज ग्रेटर दॅन ASH3, कारण का अमोनिया मधला बॉन्ड लेंथ ही सगळ्यात शॉर्टेस्ट आहे ॲज कम्पेअर टू PH3. PH3 पेक्षा ASH3. म्हणजे थर्मल स्टॅबिलिटी जर तुम्ही बघितली तर आपल्याला अमोनियाची जास्त आहे आणि डाऊन द ग्रुप जसं तसं आपल्याला पर्टिक्युलरली थर्मल स्टॅबिलिटी ही कमी कमी येते. आता हे का होतं, तर तुम्ही डाऊन द ग्रुप बघितला, साईज ऑफ द सेंट्रल ॲटम हा इन्क्रीज होतो आणि त्यामुळं साईज ऑफ द सेंट्रल ॲटम इन्क्रीज झाल्यामुळं टेंडन्सी टू फॉर्म कोव्हॅलेंट बॉन्ड विथ अ स्मॉल हायड्रोजन ॲटम. ओके, टेंडन्सी टू फॉर्म कोव्हॅलेंट बॉन्ड विथ अ स्मॉल हायड्रोजन ॲटम हे डिक्रीज होतं. सो ॲज अ रिझल्ट ऑफ दॅट हायड्रोजन बॉन्ड विथ elements that strength is going to be a decrease and therefore thermal stability decrease होते. ह्यामध्ये लक्षात ठेवा, डाऊन द ग्रुप साईज एलिमेंट्सचा वाढत जाणार आहे. साईज वाढल्यामुळं जे कोव्हॅलेंट कॅरेक्टर हायड्रोजन बरोबर तयार होतं ते डिक्रीज होणार आहे. म्हणजेच बॉन्ड लेंथ ही वाढणार आहे. म्हणजेच एलिमेंट आणखी हायड्रोजनची जी बॉन्ड आहे तो वीक होतो आणि त्यामुळे त्याची स्ट्रेंथ, बॉन्ड स्ट्रेंथ डिक्रीज होते. बॉन्ड स्ट्रेंथ डिक्रीज म्हणजे थर्मल स्टॅबिलिटी ही डिक्रीज होते आणि मग ही थर्मल स्टॅबिलिटी आपल्याला बघायला मिळते. हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट तुम्हाला थर्मल स्टॅबिलिटीच्या बाबतीत बघायला मिळतो. आता ह्याच थर्मल स्टॅबिलिटी नंतर आपल्याला रिड्युसिंग प्रॉपर्टीज म्हणजेच रिड्युसिंग कॅरेक्टर हे बघायचं आहे. आता रिड्युसिंग कॅरेक्टर म्हणजेच काय राजानो, तर रिड्युसिंग कॅरेक्टर म्हणजेच इझिली हायड्रोजन डोनेट कोण करेल, ज्याचा बॉन्ड थर्मली जो सगळ्यात अनस्टेबल आहे तो इझिली हायड्रोजन डोनेट करेल. आणि म्हणून तुम्हाला हे आपल्याला अशी ऑर्डर बघायला मिळते. द रिड्युसिंग कॅरेक्टर ऑफ हायड्राइड्स इन्क्रीजेस फ्रॉम अमोनिया टू बिस्मथ हे कॅरेक्टर येतं, हे लक्षात ठेवा. आता हे रिड्युसिंग कॅरेक्टर कशावर अवलंबून आहे, द स्टॅबिलिटी ऑफ हायड्राइड्स वरती अवलंबून आहे. सगळ्यात ग्रेटर इनस्टॅबिलिटी ही BiH3 ला येईल. म्हणून BiH3 इझिली हायड्रोजन डोनेट करेल आणि म्हणून तो स्ट्रॉंग रिड्युसिंग कॅरेक्टर देईल ॲज कम्पेअर टू अमोनिया. कारण अमोनियामध्ये स्ट्रॉंगली बॉन्डेड अमोनिया आहे, ग्रेटर थर्मल स्टॅबिलिटी आहे आणि ग्रेटर थर्मल स्टॅबिलिटीमुळे हायड्रोजन इझिली तो डोनेट करणार नाही. हे तुम्ही डोक्यात सगळ्यात ठेवा. थर्मल स्टॅबिलिटी ही जास्त आहे आणि थर्मल स्टॅबिलिटी जास्त अमोनियामध्ये आहे आणि डाऊन द ग्रुप हो जाईल तसं थर्मल स्टॅबिलिटी कमी येते, बॉन्ड लेंथ वाढते, त्यामुळे इझिली डोनेशन होतं आणि म्हणून रिड्युसिंग कॅरेक्टर एक्झॅक्टली अपोजिट
टू द थर्मल स्टॅबिलिटी बघायला मिळते. आता पुढचा जो कॅरेक्टर येतं ज्याला आपण बॉइलिंग पॉइंट आणि मेल्टिंग पॉइंट हे कॅरेक्टर आपण बघणार आहोत. बॉइलिंग पॉइंट आणि मेल्टिंग पॉइंट. आता बॉइलिंग पॉइंट आणि मेल्टिंग पॉइंट हे जर कॅरेक्टर जर घेतलं तर लक्षात घ्या अमोनियामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे. सो अमोनिया हॅज अ स्ट्रॉंग अफिनिटी, स्ट्रॉंग बॉन्डिंग, आणि त्यामुळे बॉइलिंग पॉइंट ऑफ अमोनिया इज अ हायेस्ट दॅन अ फॉस्फीन, अँड बट आफ्टरवर्ड्स that boiling point is goes on increasing. म्हणजे अमोनिया इज ग्रेटर दॅन pH3, pH3 इज लेस दॅन ASH3 हा आपल्याला बघायला मिळतो. हे लक्षात ठेवा. म्हणजेच अमोनिया मध्ये ॲबनॉर्मल हाय बॉइलिंग पॉइंट ऑफ अमोनिया हे कशामुळे आहे? ड्यू टू टेंडन्सी टू फॉर्म हायड्रोजन बॉन्ड. अमोनिया हा फक्त हायड्राइड्स आहे, तो हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करतो इन नायट्रोजन फॅमिलीमध्ये. परंतु त्याचा बॉइलिंग पॉइंट हा फॉस्फिनपेक्षा जास्त आहे हे लक्षात ठेवा. परंतु फॉस्फिन ऑनवर्ड्स जर बघितलं तर इंटरमॉलिक्युलर फोर्स और वॉन्डरवॉल फोर्स हा इन्क्रीज होतो आणि त्यामुळं काय होतं? मॉलिक्युलर साईज इन्क्रीज, वॉन्डरवॉल फोर्स, इंटरमॉलिक्युलर फोर्स इन्क्रीज होतो, अँड देअरफॉर बॉइलिंग पॉइंट इज गोज ऑन इन्क्रीजिंग फ्रॉम pH3 टू ASH3. pH3 चा खरंच जास्त असायला पाहिजे, बट बिकॉज ऑफ नायट्रोजन मध्ये आपल्याला म्हणजे हायड्राइड्स ऑफ नायट्रोजन मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे ते स्ट्रॉंग आहे आणि म्हणून त्याचा पर्टिक्युलरली ॲबनॉर्मल आपल्याला हाय बॉइलिंग पॉइंट बघायला मिळतो ॲज कम्पेअर टू pH3. pH3 ऑनवर्ड्स इंटरमॉलिक्युलर फोर्स, वॉन्डरवॉल फोर्स हा इन्क्रीज होतो बिकॉज साइज इज गोइंग टू बी इन्क्रीज विथ इन्क्रीज इन मॉलिक्यूल साइज इन्क्रीज होतो आणि त्यामुळं आपल्याला वॉन्डरवॉल फोर्स इन्क्रीज होतो. सो व्हेन वी आर मुव्हिंग फ्रॉम नायट्रोजन टू नायट्रोजन हॅव अ हायेस्ट, बट फॉस्फिन टू आपण ज्यावेळेला मूव्ह होतो अप टू द BiH3 तर आपल्याला हा बॉइलिंग पॉइंट आणि मेल्टिंग पॉइंट जास्त बघायला मिळतो. हे लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचं कॅरेक्टर येतं ज्याला आपण सोल्युबिलिटी कॅरेक्टर म्हणतो. आता सोल्युबिलिटी, अमोनिया हा हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करतो हे मगाशच्या ह्याच्यामध्ये झालं आणि त्यामुळं तो वॉटर मॉलिक्यूल बरोबर हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करतो. सो अमोनिया इज मोर सोल्युबल, बट फॉस्फिन अँड अदर हायड्राइड्स म्हणजे pH3, BiH3, ASH3 they do not form a hydrogen bonding. Therefore ammonia is soluble and solubility decreases from pH3 onwards. म्हणजे सोल्युबिलिटी जर बघायला गेलं तर सोल्युबिलिटी ही अमोनियाची ग्रेटर आहे दॅन pH3 अँड pH3 पासून सोल्युबिलिटी काय होते? कमी कमी होत जाते. हे लक्षात ठेवा. आपल्याला हळूहळू कमी कमी होत जाणार आहे, म्हणजेच ते इनसोल्युबल कॅरेक्टर येणार आहे. ओके, सोल्युबल इन वॉटर, बट pH3 अँड अदर हायड्राइड्स दे आर इनसोल्युबल. सोल्युबिलिटी कमी होते म्हणजे दे आर टोटली इनसोल्युबल. कारण आपल्याला अमोनियामध्ये जसं हायड्रोजन बॉन्डिंग आहे ते हे फॉस्फिनमध्ये, अर्साईनमध्ये, स्टिबाईनमध्ये हे हायड्रोजन बॉन्डिंग कॅरेक्टर नसल्यामुळं आपल्याला वॉटर मॉलिक्युल्स बरोबर हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म होत नाही आणि म्हणून दे आर इनसोल्युबल इन कॅरेक्टर असं आपल्याला बघायला मिळतं. हे लक्षात ठेवा. आणि हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो ज्यावेळेला आपण हायड्राइड्स ऑफ नायट्रोजन फॅमिली हे कॅरेक्टर बघतो. आता ह्या हायड्राइड्सच्या कॅरेक्टर्समध्ये आपण थर्मल स्टॅबिलिटी बघितलं, बॉन्ड अँगल बघितलं, बेसिक स्ट्रेंथ बघितली, सोल्युबिलिटी बघितली, रिड्युसिंग कॅरेक्टर हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो थर्मल स्टॅबिलिटीच्या बाबतीत. आता हे सगळं करत असताना ह्यामधला इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग ऑर्डर म्हणजेच तुम्ही जर बॉन्ड अँगल बघितला तर अमोनियापासून सगळं कमी कमी होतं. म्हणजे अमोनिया इज ग्रेटर दॅन pH3 म्हणजे ग्रेटर 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 तुम्हाला करता येईल. उलट पण तुम्ही करू शकता. थर्मल स्टॅबिलिटी जर बघितलं तर अमोनिया इज ग्रेटर दॅन pH3, pH3 इज ग्रेटर दॅन असं येईल. थर्मल स्टॅबिलिटीच्या एक्झॅक्ट उलट रिड्युसिंग प्रॉपर्टी म्हणजेच तुम्ही BiH3 जास्त मग SbH3 असा उलटा येईल. बेसिकला पुन्हा तोच येईल NH3 ग्रेटर दॅन pH3, pH3 ग्रेटर दॅन ASH3
हे कॅरेक्टर्स बघायला मिळेल. आणि मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंटच्या बाबतीत बघायचं आहे. अमोनिया इज ग्रेटर दॅन फॉस्फिन बट फॉस्फिन इज लेस दॅन पर्टिक्युलरली ASH3. ASH3 is less than SbH3 कारण का इंटरमॉलिक्युलर फोर्स वॉटर वॉल फोर्स ड्यू टू साईज इन्क्रीज इन अ मॉलिक्युल्स मुळे आपल्याला हायेस्ट येतो आणि म्हणून आपल्याला बॉइलिंग पॉइंट हा किंवा मेल्टिंग पॉइंट इन्क्रीज होतो विथ रिस्पेक्ट टू हायड्राइड्स ऑफ नायट्रोजन फॅमिली. हे लक्षात ठेवा. आणि हे जे ट्रेंड्स आहेत राजानो, हे ट्रेंड्स म्हणजेच काय की आपल्याला इन्क्रीजिंग ऑर्डर आणि डिक्रीजिंग ऑर्डर with respect to bond angle, with respect to bond length, with respect to basic character, with respect to thermal stability, with respect to reducing character आणि melting point, boiling point ह्या कॅरेक्टर्स मध्ये आपल्याला बघायला लागणार आहेत. एवढं लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो विथ रिस्पेक्ट टू पी ब्लॉक इलिमेंट. मग असंच आपल्याला हायड्राइड्स आपल्याला ऑक्सिजन फॅमिलीमध्ये पण आहेत आणि तसेच हायड्राइड्स आपल्याला हॅलोजन फॅमिलीमध्ये सुद्धा बघायला मिळतात. हे लक्षात ठेवा. हेच कॅरेक्टर्स असणार आहेत. स्ट्रक्चर, थर्मल स्टॅबिलिटी, बेसिक किंवा ऍसिडिक स्ट्रेंथ, रिड्युसिंग प्रॉपर्टीज, सोल्युबिलिटी कॅरेक्टर, मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट हे कॅरेक्टरच असणार आहेत. हे लक्षात ठेवा. ओके, तर इथं आपण थांबूया. थँक्यू व्हेरी मच.